शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे। आपलेच दांडे आपल्यावरती वापरले जात आहेत आणि या दोन जणांकडून हे दांडे वापरले जात आहेत अशी टीका त्यांनी केली। आपल्यासोबत मनीषाताई कायंदे। ताई, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे टीका करतायत, राज ठाकरे टीका करतायत, कसं पाहताय याकडे? बघा, टीका करून त्याच्यातनं तुम्हाला काही मिळणार नाही। गेले 3-3.5 वर्ष तुम्ही टीका करताय आणि पूर्वी तर एकीकडे सामनातून काही वेळा अग्रलेख वेगळ्या पद्धतीचे यायचे आणि समोर तुम्ही सरकारमध्ये एकत्र होतात। त्यामुळे ही एकतर स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे किंवा तुम्ही मॅन्डेट एकत्र घेतलं लोकांकडनं 2019ला आणि परत तुम्ही वेगळी चूल मांडली काँग्रेसबरोबर, राष्ट्रवादीबरोबर त्यावेळच्या। परंतु तुम्ही गेले 3-3.5 वर्ष केवळ मोदी आणि शहा यांच्यावर टीका करतायत आणि टीका करून तुम्हाला काय मिळालं आहे? ते विकासाचं राजकारण करतायत जे लोकांना आवडतं आहे आणि तुम्ही नुसते टोमणे देतायत। टोमणे मारून लोकांना ते आवडत नाही आहे। लोकांना वाटतं हे फक्त टोमणे मारतात, त्यांच्याकडे विकासाचा एजेंडा काय आहे? भास्कर जाधव म्हणतायत की कुठेतरी मुंबईचा महापौर व्हावा यासाठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायला, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा द्यायला पाहिजे। दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतायत की जर गद्दारांसोबत गेलं तर मग बाळासाहेबांचं नाव घेण्याचा मला अधिकार नाही आहे। दुटप्पी भूमिका आहे शिवसेनेची। निश्चितच एकतर भास्कर जाधव यांनी हे जे वक्तव्य केलं ते माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या सहमतीने केलं होतं का? आणि मग तसं जर का असेल तर मग त्यांच्याकडनं प्रस्ताव माननीय शिंदे साहेबांना त्यांनी पाठवावा। आणि तुम्ही हे जे गद्दार 3.5 वर्ष जे चाललं आहे, अहो तुम्ही मतदारांशी गद्दारी केलीत, तुम्ही एकत्र लढलात आणि मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलात, तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमच्या मुलाला देखील कॅबिनेट मंत्री बनवलं। मग गद्दारीची सुरुवात कुठून झाली हे देखील विचार करण्यासारखं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आले आणि यावर राज ठाकरे म्हणतात की मला शिशारी आली या सगळ्या गोष्टींची आणि महाराष्ट्र गुलामांचं राज्य बनतं आहे अशी पण त्यांनी टीका केलेली आहे आणि गुलाम बनवले जातात या ठिकाणी। बघा, शिवसेना माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये हिंदुत्ववादी आणि मराठीचा सन्मान करणारा पक्ष आहे आणि मनसे देखील तसाच आहे। मग दोन एकत्र आले तर कुठे बिघडतं आहे? म्हणजे मला असं वाटतं राज ठाकरे यांची सहमती नसताना जर का तिथले माजी आमदार, कल्याण डोंबिवलीचे त्यांचे माजी आमदार मनसेचे, त्यांनी अशी भूमिका राज ठाकरेंना न विचारता घेतली असेल तर मग राज ठाकरेंनी त्यांना विचारावं किंवा मग तुमचेच लोक तुमचं ऐकत नाही आहेत का किंवा तुम्हाला त्यांचं अंतर्मन कळलेलं नाही आहे असं दिसतंय। कल्याणमध्ये ठाकरे गटाचे 4 नगरसेवक आहेत, नॉट रिचेबल झालेले आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी शिवसेनेकडून थेट पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। काय वाटतं, इनकमिंग सुरू होईल पुन्हा एकदा आपल्या पक्षामध्ये आहे? बघा, लोकांना हे नुसतंच टोमणे मारणं आणि नेगेटिव्ह राजकारण आवडत नाही। लोकांना विकास करायचा आहे। लोकांना वाटतं की जर का जे निवडून आलेले आहेत नगरसेवक त्यांना जर का विद्यमान सरकारला सपोर्ट करायचं असेल किंवा त्यांना वाटतं की नुसतंच विरोधात बसण्यापेक्षा आपल्याला काहीतरी लोकांसाठी काम करता येईल सत्तेच्या माध्यमातून, तर त्यांचं काय चुकलं? नक्कीच संजय राऊत पण टीका करतात। संजय राऊत आता म्हणतात की कोणत्या तोंडानं भाजप फाईल ओपन करतात। छगन भुजबळ यांच्याबद्दल त्यांनी हे विधान केलेलं कसं पाहता? बघा, जे काय माननीय छगन भुजबळ यांच्या बाबतीत जो काही निर्णय झाला आहे, त्यांना जर का ती क्लीन चिट मिळालेली आहे तर ती न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून आहे आणि त्यामुळे त्यांनी पण सर्व मोठी प्रक्रिया झाली। आज इतकी वर्ष ते देखील इन्क्वायरीला सामोरे गेले आणि सगळ्या निष्कर्ष हा आलेला असेल तर त्याच्यामध्ये कोणाला काय आक्षेप असण्याचं कारण नाही। शिंदे रुसून बसलेल्या सुनबाई अशा पद्धतीनं त्यांनी शब्द वापरलेले आहेत आणि ते दिल्लीला चक्रा मारतात, मात्र सासरे काही ऐकत नाही आहेत अशा पद्धतीनं संजय राऊतांनी। संजय राऊत काय हो, त्यांच्या प्रत्येक बडबडीला उत्तर देण्याची काही गरज नाही आहे। त्यांना सकाळी उठून काहीतरी विषय चालवायचा असतो, काहीतरी त्यांना अचानक काहीतरी एखादा मुद्दा सुचतो आणि काहीतरी तो दिवसभर चालवत राहायचा आणि मीडिया देखील चालवत राहते। त्याच्यामुळे रुसणं वगैरे, मग उद्धव ठाकरे काय रुसत नव्हते का? म्हणजे माननीय शिंदे साहेब हे रुसणारे नाही आहेत, ते लढणारे आहेत। त्यांना त्यांच्या हक्कासाठी, जनतेच्या अधिकारासाठी जर का ते वारंवार दिल्लीला जात असतील जनतेच्या हितासाठी तर ते नक्कीच जातील। नक्कीच, पण सध्या सुरू काय, कारण मुंबईमध्ये ज्या निर्णायक 29 जागा शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत, आता अशी चर्चा सुरू झालेली आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची सुद्धा शिंदेंबद्दलची जी भाषा ती बदललेली आहे। आधी मिंदे म्हणायची, आता शिंदेजी म्हणून त्या ठिकाणी उद्गार काढतायत आणि आता तर ज्या पद्धतीनं भास्कर जाधव यांनी थेट म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा द्यावा, याचा अर्थ नेमका काय काढावा? भविष्यातल्या घडामोडींची नांदी म्हणावी? बघा, राजकारणात काही होऊ शकतं। दोन भाऊ 20 वर्षानंतर एवढी कटुता
म्हणजे काल देखील राज ठाकरेंनी म्हटलं की मला पक्ष सोडल्याचं दुःखापेक्षा मला घर सोडल्याचं दुःख होतं. हे याच्यातनं बोध माननीय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी यांनी घ्यायला पाहिजे, कारण त्यांनी घर सोडल्याची भाषा गेली. ते दुःख 20 वर्षापूर्वीचं आजही त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये ताजं आहे. आणि त्यामुळे जर का जनतेच्या हितासाठी मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्हाला एकत्र यायचं असेल तर तुम्ही तसा प्रस्ताव नक्कीच माननीय शिंदे साहेबांना पाठवू शकता. आणि तुम्ही हे मिंदे म्हणत होतात, त्यांनी काय तुम्हाला साध्य झालं? तुमचा महापौर बसला का? शिंदे साहेबांना सतत मिंदे म्हटल्यानंतर तुमचा महापौर बसणार आहे का? तर तुम्हाला काय मिळालं त्यातनं? धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन हरीश नेगीसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.